एक महत्त्वाची बातमी, अजित पवार फडणवीसांची एकनाथ शिंदेंसोबतची बैठक संपलेली आहे। या बैठकीत नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तिन्ही पक्षांची सहमती असल्याची माहिती देखील सूत्रांनी वर्तवलेली आहे। आता काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र होते। तर या बैठकीमध्ये नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। तर ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तीनही पक्षांची सहमती झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत। नंदकिशोर, या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलंय? नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मॅरेथॉन बैठका, रात्रीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आज सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षावरती खलबद्दल सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। पहिला सव्वा तास ते दीड तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। या चर्चेमध्ये प्रामुख्याने नाशिक, पालघर आणि सिंधुदुर्गची जी जागा आहे, ठाण्याची जागा आहे, त्या जागेवरती चर्चा होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि प्रामुख्याने नाशिकची जागा आहे, हेमंत गोडसे हे नाशिकमध्ये आग्रही असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच मतदारसंघात भुजबळांचं नाव सुद्धा कुठेतरी चर्चेला जात होतं, चर्चेला जात असलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर ही जागा राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार गटाला मिळालेली जी माहिती सुटलेली असलेली म्हणजे त्या दिशेने जी चर्चा आहे ती रंगत असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर प्रामुख्यानं ठाण्यात सुद्धा शिंदेंकडे ही जागा जात असल्याचं सुद्धा सूत्रांकडून माहिती कळते। प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अजून देखील बैठक सुरू आहे। कितीही केलं तरी सिंधुदुर्गची जी जागा आहे त्या जागेचा तिढा अद्यापही सुटले नाही। त्यामुळे दोन्हीकडून सुद्धा जी रस्सी केस आहे ती सिंधुदुर्गच्या जागेसाठी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि जे गावित आहेत पालघरच्या जागेसंदर्भात सुद्धा चर्चा झालेली। पालघरच्या जागेसंदर्भात भाजपच्या चिन्हावरती गावित यांना लढवण्याचा जो प्रस्ताव आहे तो ठेवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।